नर्मदे हर पुण्यश्रीला नर्मदा मैयाची आता लवकरच उत्तर वाहिनी परिक्रमा सुरू होत आहे। ही परिक्रमा चैत्र महिन्यामध्ये असते। दरवर्षी लाखो लोक ही परिक्रमा करतात। चैत्र महिन्यामध्ये जी कोणी ही परिक्रमा करतात त्यांना संपूर्ण परीचं पुण्य मिळतं असं नर्मदा पुराण व स्कंद पुराणामध्ये उल्लेख आहे। ही परिक्रमा फक्त एक दिवस असते आणि ही परिक्रमा संपूर्ण महिनाभर चालत असते। आपला वासुदेव आश्रम वासन ही परिक्रमा संपूर्ण महिनाभर आयोजित करत असतो। यावर्षी 30 मार्च ते 27 एप्रिल 2025 वासुदेव आश्रम वासनने ही परिक्रमा आयोजित केलेली आहे। वासुदेव आश्रम वासनमध्ये या सर्व परिसरी निवास, भोजन, संकल्प व कन्यापूजन ही व्यवस्था आहे। आपण सर्व भक्तांनी, साधकांनी यावर्षी चैत्र महिन्यात 30 मार्च ते 27 एप्रिल कोणत्याही एकादशी हजारोंची संख्येने येऊन या परिक्रमेचा लाभ घ्यावा व पुण्य कमवावं हीच आमची सर्वांची तुम्हाला प्रार्थना। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। नर्मदे हर। उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा पुराणाच्या मान्यतेनुसार असे राहते की पहिली परिक्रमा ही मार्कंडेय ऋषींनी केली। त्यानंतर उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमाचा उल्लेख हा स्कंद पुराणाच्या अंतर्गत बळीराजानं ही परिक्रमा केली आणि बळीराजानं ही परिक्रमा आपल्या मुलीचं लग्न व्हावं म्हणून केली होती। तेव्हापासून म्हणजे त्रेतायुगापासून ही परिक्रमा सुरू आहे आणि आत्तापर्यंत सतत चालत आहे। विष्णुपुरामध्ये असाही उल्लेख आहे की जे कोणी साधक ही परिक्रमा सलग 3 वेळा करतात त्यांचा विष्णू लोकामध्ये जसं सहस्र वर्ष रहिवास होतो। अशी ही पुण्यश्रीला नर्मदा मैयाची परिक्रमा करून आपण सर्वांनी त्या पुण्याचा लाभ घ्यावा। आपल्या ऐहिक, भौतिक सर्व मनोकामना पूर्ण करण्याकरता व मोठ्या परिक्रमेचा एक छोटा आनंद या एक दिवसा परिक्रमेत आपल्याला नक्की मिळतो हा लाखो परिक्रम विश्वास आहे। नर्मदे हर।